नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। 12वीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी, निकालात कोकण विभाग राज्यात अव्वल। मुंबईत संतगतीने झालेल्या मतदानाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश, निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर मतदार नाराज, विरोधकांचीही सरकारवर टीका। पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट, अपघात झालेल्या कारची आरटीओकडे नोंदणीच नाही, कारचा 40 लाखाचा टॅक्स भरला नसल्याची माहिती उघड। पुण्यातील अपघातावरून तापलं राजकारण, न्यायालयीन चौकशीची विरोधी पक्षनेत्यांची मागणी, दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश। ठाकरे गटाच्या पोलिंग एजंटचा मतदान केंद्रात मृत्यू, अरविंद सावंत यांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, मतदान केंद्रात पुरेशी सुविधा नसल्याने मृत्यू झाल्याचं विरोधकांची टीका। राईट टू एज्युकेशन घोटाळ्याच्या चौकशीसाठी 2 पथके स्थापन, 17 पालकांविरोधात गुन्हा दाखल तर एका पालकाला केली अटक, एजंटचा शोध सुरू। गैरवर्तणुकीसाठी निलंबित केलेल्या पीएचडी विद्यार्थ्याची तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, 18 जून रोजी याचिकेवर होणार सुनावणी। दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेशात येणार उष्णतेची लाट, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये पडणार मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। भारतातील सर्व लोक पाकिस्तानी आहेत का? अरविंद केजरीवाल यांची अमित शहांवर टीका, म्हणाले अमित शहा पंतप्रधान होणार नाहीत। बिग बॉस मराठीचा नवीन सीझन लवकरच नव्या सरप्राईजसह येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या सीझनचा रितेश देशमुख असणार होस्ट। या बातम्यांसह इथेच थांबूया, अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।